नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाग 18 मध्ये तुम्हाला राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग जो आपल्याला बऱ्यापैकी कन्फ्यूज करतो म्हणजेच काय की जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला अचानक मध्ये असा एक प्रश्न येतो की शपथ कोणी कोणाला दिली, तर त्याच्या संदर्भात कन्फ्यूज होणारा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. आता अभ्यास करताना काही वेळेस आपल्याला कलम पण लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे कोणी शपथ दिली आणि त्याच्या संदर्भात कोणतं कलम आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. त्या संदर्भात तुम्हाला आज माहिती सांगतो. तर राज्य विधिमंडळाचे सदस्य यांना शपथ कोण देतं, तर राज्यपाल. घटक राज्याचे मुख्यमंत्री यांना शपथ कोण देतं, राज्यपालच देतात. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री यांना शपथ कोण देतं, राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश यांना शपथ देतं राष्ट्रपती. उपराष्ट्रपती यांना शपथ देतात राष्ट्रपती. राज्यपाल यांना शपथ देतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राष्ट्रपती यांना शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांना म्हणजेच प्रामुख्याने राज्य मंत्रिमंडळाचे व्यक्ती आहेत त्यांना शपथ देतात राज्यपाल. संसदेच्या दोन्ही गृहाचे सदस्य यांना शपथ देतात राष्ट्रपती. प्रधानमंत्री यांना शपथ देतात राष्ट्रपती संविधानिक दृष्ट्या. राहिले घटक काय, उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश यांना शपथ देतात राज्यपाल. बघा आता ह्याच्यामध्ये आपला एक महत्वाचा घटक काय बघा, एक आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना शपथ कोण देतं, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता ह्याच्यात आपल्याला पॉइंट कधी कधी विचारतो, संसदेच्या दोन्ही गृहाचे सदस्य यांना शपथ देतात राष्ट्रपती. कोणतं कलम, तर कलम आहे 99. आणि त्याच्याच वरती भाग विधिमंडळ, राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, तर तो कलम आहे 188 कलमानुसार. तर बघा हे आहेत शपथ आणि त्याच्यामध्ये काही महत्वाचे कलम. तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल कोणत्याही एक्झाम साठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.